तुमच्या खांद्यावर. बाजार मास्तर. हे बघ कमळे, तुझा बाप मला बाजार मास्तर म्हणत असला तरी तू म्हणलेलं मला कपायचं नाही सांगून ठेवतो. मग प्रेम मास्तर म्हणू? हा चालेल. तू इथं कशाला आली? खरं सांगायचं तर तुला भेटायला आणि खोटे सांगायचं तर बांगड्या भरायला. हे बघ परशा, आपल्याला असं निवांतपणे बोलायला बी मिळत नाही. आज आबा बी शेजारच्या गावाला गेलाय म्हणून म्हटलं तुला गाठावं आणि तुझ्या संग खूप खूप बोलावं. अशीच काहीतरी आयडिया करीत जा की बरं वाटते बघ मला. बरं दे पिशवी. कशाला? आपल्याला असं पाहून लोकांना वाटत की नवरा बायकोच बाजाराला चालल्यात. चावट खरं सांगू कमळे, कंटाळा आला बघ सगळ्या गोष्टीचा. बघ मला बी कळतंय रे ते. तमाशालून मला नाव मिळवायचंय, या लोकांचे संबंध वाढवावेत, घसट वाढावी म्हणून चांगली कारकुनाची नोकरी सोडून तुझ्या बापाकडे नोकरीला लागलो. पण त्यानं मला बाजार मास्तर करून माझा कचरा करून टाकला ग. अरे पण त्यामुळे तर तुझी ना माझी गाठ पडली ना. होय ग, पण माझ्या गाठीशी काय लागलं? इतकं चांगलं लोकनाट्य लिहिलं होतं, तुझ्या बापानं त्या कचऱ्याच्या पेटीत फेकून दिलं. असा राग आला होता मला त्याचा. जरा दमाने की माझ्या राजा. हा, आजपर्यंत तुझ्यासाठी दम खाल्ला आणि धरला. तुझा बाप पण ग्रेटच आहे. पगार बाजार मास्तरचा देतो आणि अडचणीला गवळणीत मावशी म्हणून उभा करतो. त्याचे वेगळे पैसे पण देत नाही. अरे काहीतरी रस्ता सापडेल याच्यातून. हे बघ तुला सांगतो कमळे, तुझी नोकरी सोडल्याशिवाय रस्ता सापडणार नाही. रस्ता कुठला बी कसला बी सापडू दे, पण आपल्या दोघांची वाट एकच असेल. अगदी तुझ्या गळ्या शपथ. कमळे तुला सांगतो, तुझा बाप काय पण बोलू दे, पण तुला मी सोडणार नाही. अगदी तुझ्या गळ्याला गळा लावून शपथ घेतो. हे तुझे धंदे, ठेव तुझा बाजार. तुझं खबरादी बंद कर. मी खरंच बाजारात गेलो तो एक उरलेले दारू तुझ्याकडे. आणि हे 90 रुपये झालं का 100? 15 दिवस नोकरी झाली त्याचा हा पगार समजायचा आणि आपला रस्ता धरायचा. तू काम कर आणि तुला बजावून ठेवतो. पुन्हा जर माझ्या कमळी बरोबर दिसला तर इजारी तंगडे नाही घावायचं तुझ्या. हलका काढते. परशा. कमळे, परशा, आबांनी तुझा अपमान केला त्याची माफी मी मागते. तू कशाला त्रास करून घेतेस? बघ कमळे, आज मी पुण्याला जाणार आहे. पुण्याला? तिथे जाऊन काय करणार तू? अगं नोकरी धंदा काही शोधायला नको? मग तुझी माझी भेट? तू कशाला काळजी करतेस? हे बघ, तुझे बाबा फडाचा प्रोग्राम घेऊन पुण्याला येतील ना, तेव्हा तू त्यांच्या बरोबर ये. पेपरातली जाहिरात वाचून मी तुला भेटायला येईन. ही तुझी तमाशाची वही घेऊन जा. नको, तमाशाचं स्वप्न पाहायचं सोडून दिले मी आता. आता कुठेतरी कष्ट करून पोट भरायचं ठरवलंय. असं नाव मी नगर हाऊस. हे बघ, हीच वही मी आबांना दाखवते, दुसऱ्याची म्हणून. कमळे, तुला काय हवंय ते तू कर. मला तर आता उत्साह वाटत नाही. मी इथं आलो होतो फक्त तुझा निरोप घेण्यासाठी. येतो मी. परशा, परशा. बघ कमळे, मनावर अचानक माझं स्वतः मन दळवायला लागेल का? पण परशा, तू पुण्याला राहणार तरी कुठे रे? अगं तू कशाला काळजी करतेस? तिथे एक माझा दोस्त आहे, जीवाला जीव देणारा धनंजय. त्याच्याकडेच राहणार आहे मी. या काय महत्वाची बातमी नाही. काय तुम्हाला दिसणार नाही रे बाबा, चबुरावचा तमाशा पुण्याला आलाय. हत्तीच्या इतकंच ना? इतकंच नाही रे, त्याच्याबरोबर कमळी सुद्धा आली असणार. मला गेलं पाहिजे ताबडतोब. त्या कमळीच्या नादाने घोटाळा करून ठेवलं का सांगतो काय? काळजी करू नका रे बाबा. थांब थांब थांब, तू एक काम कर. काय? तिला भेटायला पार्वती म्हणूनच जा. नाही, प्रेयसीला भेटायला स्त्रीच्या वेशात लोक मर्द म्हणतील का मला? मर्द तो म्हणतो ते बरोबर आहे. कुणालाही संशय येणार नाही, अगदी छबुरावाला सुद्धा. अगं बाया 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 बाया, केवढी मोठी झाली ग तू. ए बाये, कोण तू? मी नाही ओळखत तुला. अगं 7 जन्माची ओळख आपली. एवढ्या लवकर इसरून कशी चालल? हे भवाने, लय लाडत येऊ नका. आता तुझ्या बरोबर लाडत नाही यायचं तर कुणा बरोबर यायचं ग? कोण कुठची तू? हे बघ बाये, परशा तू.
काय रे हे कसलं सोंग काढलं हे बघ ते नंतर सांगतो, आधी सांग तुझा बा कुठं आहे गेलाय बाहेर. आणि आला परत तरी घाबरते कोण? चल. काय छबुराव जोरात चाललाय ना? कसला जोर घेऊन बसलाय राव? चाललंय आपलं टुकू 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 टुकू. यावेळी पोरीला बरोबर आणली ती. आता पोरीच्या लग्नाचं बघायला नका का? पाहुण्यानं 2-4 पोरं सुशीलात पुण्यातली, म्हणून घेऊन आलो पोरीला. अहो तुमची पोरगी चांगली आहे, कोणी पसंत करेल की. आता त्यो वर बसलाय नव, तेच काय ते ठरवणार कसं? अगं भैया आबा आला वाटतं. अगं येऊ दे, कशाला घाबरतेस? आबाचा बाबा येऊ दे, मी नाही घाबरत. जाऊ उघड जा, उघड जा, उघड जा. काय ग कुणा संग बोलत होती? हिच्या संग. हा? ही कोण आणि हे काय छबू काका, मला ओळखलं नाही तुम्ही? अहो आबा ही पार्वती पहिलीपासून 4थी पर्यंत नव्हती का माझ्या वर्गात शिकत? अगं पण मी कुठं होतो तुझ्या वर्गात मला आठवायला? अहो आबा माझ्या संग खेळायला नाही का यायची? आणि तुम्ही आले लबाड असे म्हणून माझ्या गालगुच्च्या घ्यायचे ते आठवतं का? आठवतं? आ, ती होय तो प्रकारात होती. हिरवा परकर पांढरा पुलका नाचायची नाही का? नाचले मोला आंब्याच्या वनात किती छान नाचायची. आता आठवला. पण ही इथं असती होय. हा? आता लगीन झालं नाही काय तिचं? हा, रांगा पिंडाला अगदी मजबूत झाली. हा माझा नवरा पण तसा दांडगा आहे. पण काय म्हणतो छबू काका, त्या कमळीचं लगीन करून टाका की लवकर. त्याच खटपटीत आहे मी. आम्ही पण म्हणजे हीच मगाशी म्हणत होती, हिच्या मनात एक चांगला मुलगा आहे परशा नावाचा. नाव काढू नका त्याचं. एक डाव फेटू दे मला, त्या हलकटाला जोरानं मारल्याशिवाय राहणार नाही. असं काय केलं त्यानं? काय केलं? अगं त्याला बाजार मास्तर म्हणून माझ्याकडे कामावर ठेवला, तर पिशव्या उचलायच्या ऐवजी माझ्या कमळीलाच उचलायचा डाव करायला लागला. पण तो चांगला असला तर? अगं पण तू काय एवढी तरफदारी करते त्या फडतूस बाजार मास्तराची? त्याची लायकी तर आहे का माझ्या पायतानाजवळ उभी राहायची? असलं 56 वर्ष मी नोकरीला ठेवतो. मी काय म्हणते छबू काका, तुमच्या नोकरीत नसलेला एखादा 57वा परशाई जगात असला तर? आमच्या कमळीनं तुला लईच बुरळ घातलेली दिसते. बुरं? अहो ती तर माझ्या जीवा भावाची मैत्रीण आहे. माझ्या काळजात कशी रुतून बसली या. तिला चांगला आणि तिच्या आवडीचाच नवरा मिळणार. तिचा नवरा इतका खुश होईल, तिला सोडणारच नाही, असा घट्ट पकडून ठेवी. तुला उशीर होते ना? इथे हा छबू काका. बरं आहे कमळे, इथे हा तवर रोजच भेटीन, तेवढाच आपला टाइमपास होईल नाही का? अच्छा तो हम चलते हैं, टिंग 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 टिंग. अच्छा तो हम चलते हैं, टिंग. तेरी माँ मेरी माँ, तेरी माँ मेरी माँ दोनों ने टांग